नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर, कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पुणे जिल्ह्यातील जेजुरी जवळ भोंगळेमळा परिसरात आषाढी वारी दरम्यान झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता 4 वर पोहोचला आहे। गंभीर जखमी झालेल्या मिरज तालुक्यातील कवलापूर येथील वारकरी श्रीमती शैलजा दिनकर जगताप यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे। यापूर्वी या अपघातात राजश्री शंकर भोसले राहणार कसबे डिग्रज, माधवी राजाराम सलगरे राहणार मालगाव तालुका मिरज आणि नंदा पवार राहणार कोल्हापूर या 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या शैलजा दिनकर जगताप यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतल्याने मृतांची संख्या 4 झाली आहे। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो जेजुरी परिसरातून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की टेम्पोचे मोठे नुकसान झाले आणि अनेक वारकरी गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य राबवत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले। मात्र उपचार सुरू असतानाच कवलापूर येथील शैलजा दिनकर जगताप यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले। या अपघातात अद्यापही अनेक जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे। या दुर्घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली असून सांगली जिल्ह्यासह मिरज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।